सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओचं थंबनेल बघून आत आलेल्या तमाम गरीब बोळ्या पोरांचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या भावना आज मी परफेक्ट जाणल्यात। नाही म्हणजे तुमचं दुःख नेमकं काय आहे ते मी अगदी व्यवस्थित समजून घेतलंय आणि म्हणूनच आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलोय की बाबा पोरींना वांड पोरच का आवडतात। माहिती इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी। तर त्याचं झालं काय, तर आपलं एक खास दोस्त आहे। आता त्याचं नाव मी तुम्हाला इथं सांगत नाही, कारण नावापेक्षा इथं विषय महत्त्वाचा आहे। तर ऐका, सांगायचा मुद्दा काय, तर तो दोस्त अगदी फर्स्टेट होऊन माझ्याकडे आला आणि त्यानं मला त्याची सगळी कहाणी सांगितली। पण त्यानं मला जी जी आणि काय काय सांगितलं ते ऐकून माझ्या शिट्ट्याच गोल झाल्या। खरं तर इतकं आश्चर्य वाटण्याचं फार मोठं कारण नव्हतं, पण तरीही तो आपला जवळचा दोस्त आहे म्हणून जरा वाईट वाटलं। तर विषय काय, तर आमचा हे दोस्त पहिल्यापासून वर्गात टॉपर आहे। दिसायबी गोरापान देखणा आहे। तेव्हा शाळेत असताना त्याला भाषणाच्या स्पर्धेत बक्षिसं बी मिळायची। एकूणच काय, गड्या अभ्यासात एकदम टॉपला होता, वागाय बोलाय बी चांगला। सध्याला पण तो एकदम चांगलं शिक्षण घेतोय। तर तेव्हा झालं काय, त्याला आमच्या वर्गातली एक पोरगी आवडायची, म्हणून मग त्यानं तिला प्रपोज बी केला होता। पण दुर्दैवानं ती त्याला नाही म्हणाली। असं असून सुद्धा गड्यानं तिच्यावर एकतर्फी का होईना पण जीवापाड प्रेम केलं। म्हणजे मित्र म्हणून तिला कशाची बी कमी पडून दिली नाही। तिच्या प्रत्येक गोष्टीत तिला मदत केली। पण आज त्याला कळलं की त्या आमच्या वर्गातल्या अगदीच वांड पोराबरोबर रिलेशनमध्ये आहे। आता त्यानं सांगितलेल्या गोष्टी मला खरं तर हसावं का रडावं हेच कळत नव्हतं, कारण त्याच्या बाबतीत जे घडलं ते काय त्याच्या एकट्याच्या बाबतीत घडलंय का, तर अजिबात नाही। म्हणजे अहो, असे भरपूर प्रकार आपल्याला अवतीभोवती घडताना दिसत आहेत। आता कोणी कोणाला डेट करावं ह्यो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण ही गोष्ट अशी का होती याचा शोध घेणं आमचं काम आहे। त्यामुळेच भावांनो, आज आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय की आपण इतकं चांगलं राहतो, सगळ्यांचा आदर करतो, दारू सिगारेटकडं आपण डुंकून बी बघत नाही, आपण कुठल्याच वाईट सवयीच्या नादाला सुद्धा नाही। एवढंच नाही तर आपण आपलं काम अगदी व्यवस्थित आणि प्रामाणिक करतो, प्रचंड मेहनत घेतो। तरी सुद्धा पोरी तशा वांड पोरांनाच का बरं भाव देतात, याच वैश्विक प्रश्नाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। आता हा प्रश्न घेतलाय ह्यो काय सगळ्याच पोरींना लागू होतो असं नाही बरं का। ही फक्त काही मोजक्या पोरींच्या तयार झालेली मानसिकता आहे। त्यामुळे बाकीच्या समस्त पोरींना वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही। अगदी त्यांना चुकून माकून वाईट वाटलंच तर मी ॲडव्हान्समध्येच आपली त्यांची माफी मागतो। असो, तर मित्रांनो, असे प्रकार घडण्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे हुकलेले आदर्श आणि गंडलेली व्हॅल्यू सिस्टीम। तर बघा, पहिलं कसं असायचं, पोरापोरींचे आदर्श हे स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी असे कर्तृत्ववान महापुरुष असायचे। पण आजकालच्या काही पोरापोरींचे आदर्श विचारूच नका। छपरी रील स्टार, बाहेगिरी करणारे गुन्हेगार, 2 नंबरनं पैसा कमवणारे गुंटा पाटील, हे असले आजकालच्या पोरापोरींचे आदर्श। म्हणजे रील्स करणं वाईट नाही, पण कंटेंट नावाची पण काहीतरी गोष्ट असते ना भाऊ। आता आपल्याकडे असेही काही रील स्टार आहेत की जे चांगला कंटेंट करून आपलं नाव आणि पैसा या दोन्ही गोष्टी कमावत आहेत। पण ते किती आहेत, फक्त बोटा मोजणे इतके। पण पोरींना आवडणारे रील स्टार हे वेगळेच आहेत। जंकी पंकी घातलेले शर्ट, तांबडी केलेली केस, इकडं तिकडं फाटलेल्या पॅन्टी आणि दारूपासनं गांजापर्यंत सगळी असणं। आणि त्यांचा कंटेंट काय, तर याव करीन आणि त्याव करीन, असं करीन आणि तसं करीन, फाडीन तोडीन उसवीन। आता हे असे मूळ आदर्शच गांडल्यामुळं तुमच्या आमच्यावर ही वेळ आली। आता कर्तृत्वान असण्याची डेफिनेशनच बदलल्यामुळं असले प्रकार वाढायला लागले। बाकी इथिक्स आणि व्हॅल्यूजबद्दल न बोललेलंच बरं। त्यामुळे पोरांनो, तुम्ही किती पण साजूक तुपाचा पुतळा बनवून राहा, ह्या अशा पोरी तुम्हाला कोल्यात देणारच म्हणून समजा। आता जसं या आदर्श गणण्याचं लक्षण पोरींमध्ये वाढलंय तसंच ते पोरांमध्ये पण वाढले बघा। आता नेक्स्ट मुद्दा आहे डॉमिनन्स। आजकाल काय झाले, काही पोरींना ना त्यांना डॉमिनेट करणारी म्हणजेच त्यांच्यावर वर्चस्व ठेवणारी पोरं जास्त आवडतात। म्हणजे कसं झालंय, तर पोरींची तशी नॅचरल सायकोलॉजिस्ट तयार झाली। म्हणजे तुम्ही पोरींचा रिस्पेक्ट करताय, त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम लव यू, मिस यू, हग यू, पिल्लू, जानू असलं गुडी गुडी वागताय ना,
ते आजकालच्या पोरींना अजिबात आवडत नाही दोस्तांनो. कारण मुळात आपल्या पोरींना घरात नाकाच्या सरळ रेषेत चालायचं असं शिकवतात. त्यामुळं या पोरींमध्ये एक या सगळ्या विरुद्धच नॅचरल विद्रोह तयार होतो आणि त्या अशा विद्रोहाची जागा भरून काढणाऱ्या अपोजिट जेंडरकडे आकर्षित होतात. म्हणजेच काय तर मर्द लोगों से उनको समथिंग ॲटिट्यूड मागताय. पण तुम्ही जर असं वागत नसाल तर त्याला आजकालच्या जगात काडी मात्र थारा नाही. म्हणजे तुम्ही तसं वागा असं आमचं अजिबात म्हणणं नाही बरं का. कारण ह्या टाईपच्या पोरी सोडून काय वैचारिक आणि शांत पोरं आवडणाऱ्या पोरी बी आहेत आपल्याकडे, ज्या पोराच्या स्टेटसपेक्षा त्याचं मन बघतात. पण आता हे प्रमाण किती शिल्लक राहिले हे तुमचं तुम्हीच शोधा. असो, पण बाकीच्या जणींचं काय झाले, इन्स्टा अँड रील्स बघून नुसती जागा मागायची सवय लागली. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पोरींना वेळ देणं. आता आपलं काय होतं तर आपण आपल्या जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या, दिवसभर काबाड कष्ट करण्याच्या नादात असतोय. आपल्याला त्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. पण त्या उलट पोरींना अटेन्शन लागतं, त्यांना मांदाळ वेळ हवा असतो, त्यांना पोरांनी त्यांची सारखं गुलुगुलू करावंसं वाटतं. आता आपला या बाबतीत विषय सोडून द्या, कारण आपल्याला आपल्या कामामुळं शक्य होत नाही. पण तुम्ही पोरींना असं कामाचं रिझन देत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. आता या उलट या वाण पोरांकडे वेळच वेळ असतोय, त्यामुळेच तुमच्या अगोदर त्यांचा नंबर लागतो आणि तुमच्यावर अशी देवदास होण्याची वेळ येते. मग तुम्हाला माझ्यासारख्या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारख्याची आठवण काढत हे असे व्हिडिओ बघून दिवस राखावे लागतात. चौथा मुद्दा आहे व्यसनांचा तयार झालेला स्टेटस सिम्बॉल. समाज माध्यमांमुळं, सिनेमा, OTTमुळं आणि मित्रमैत्रिणींच्या संगतीमुळं काही पोरींच्यात व्यसन इज इक्वल टू स्टेटस सिम्बॉल असंच परसेप्शन तयार झालं. म्हणजे होतंय काय तर आजकालच्या सिनेमांमध्ये एखादा हिरो येतो, एकदम स्टाईलमध्ये सिगारेटचे 2-3 कश बाहेर सोडतो, IT दारू पितो आणि काय सगळ्या थिएटरात किकळ्या आणि आरडाओरडाच की. म्हणजे त्यांच्या लेखी तो हिरो म्हणजे कायच्या काय ग्रेट असतोय. त्यात मित्रमैत्रिणींच्यात आपण सिगारेट पित नाही, दारू पित नाही म्हणलं की उलट आपल्यालाच कमीपणा येतो. आता अशा प्रकारचे म्हणजेच दारू आणि सिगारेटला स्टेटस सिम्बॉल समजणारे फ्रेंड सर्कल मल्टिप्लाय होत होत आता तुमच्या आमच्यापर्यंत आणि पर्यायानं सगळीकडेच येऊन पोचले. मग त्यामुळं दारू पिणारी, सिगारेट वडणारी आणि शब्दाला शिव्या घालणारी पोरं पोरींना अट्रॅक्ट करू लागलेत. पण आपण दारू घेत नाही म्हणजे आपण बालिश असाच समज पोरींमध्ये तयार झालाय. त्यांचं बी बरोबरच आहे म्हणा, कारण ज्याला दारू सिगारेटची आवड आहे त्याच्या दोस्तांची संख्या बी नेहमीच अधिकच असते म्हणा. पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पैसा झालाय मोठा आणि विचार झालाय छोटा. ही वांड पोरं बऱ्यापैकी श्रीमंत घरातून असतात. काहींचं स्वतःचं असं काहीच कर्तृत्व नसतं, पण बापजाद्यानं कमावून ठेवलेल्या संपत्तीवर हे गडी उड्या मारत असतात. आता कितीही काय म्हणलं किंवा ऐकायला कितीही कडू वाटलं तरी काय पोरी पैसा शब्द ऐकला की सिक्युअर होतात. बुडाखाली गाडी, चेहऱ्यावर दाढी आणि पोराची बॉडी, अजून जोडीला पोराच्या हातात आयफोन असला तर तो पोरगा जाग्यावरच ब्रँडेड होतो. म्हणजे काय तुमच्या खिशात फक्त पैसा पाहिजे. आता अशा भौतिक गोष्टींना भुलणारी बी जमात हाय आपल्याकडे. पण आता या सगळ्यांमुळं पोरी पोरांच्या वैचारिक पातळीकडे फार लक्ष देत नाही. आता अगदीच पोरं बिले धुतल्या जंगलासारखी नसतात. त्या निब्ब्याला बी अभ्यास करणारी पोरगं सोडून लाल लिपस्टिक लावलेली आणि तिच्या 2-4 इंग्लिश शब्दालाच ऑक्सफोर्डची डिक्शनरी समजणारी ही निब्बी आवडते. त्याचं कारण म्हणजे आपला मुद्दा, पैसा झालाय मोठा आणि विचार झालाय छोटा. आता बघा ही अशी काही कारण आहे ज्यामुळं आजकाल वाण पोरांना चांगल्या पोरी पटतात. पण असं असलं तरी पोरांनो तुम्हाला नाराज व्हायची अजिबात गरज नाही. कारण असलं एक चॉकलेट जरी तुमच्या आयुष्यातून गेलं असलं तरी तुम्हाला समजून घेणारी, तुमच्या प्रत्येक वाईट परिस्थितीत तुमच्यासोबत उभी राहणारी कॅडबरी तुमची वाट बघते हे नक्की. कारण सगळ्याच पोरी काय तशा नसतात. त्याचं कारण म्हणजे या जगात तुम्हाला चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी आणि त्याचबरोबरीनं माणसंही बघायला मिळतात. बाकी सकारात्मक राहा, यंदा 100% तुमचं कर्तव्य पार पाडणार आहे. हां, पण दोस्तांनो तुम्हाला या सगळ्याबद्दल अजून काय वाटतंय तुमचं बहुमोल मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.